हरे
लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे हरे लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे कोटी वार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे वित्ता म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ओ पार पार बार कुमारी बार लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञान वा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणमु रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिवु मोहि हरउ कलेस विकार हे दुःख बिनती
गणपारन्ते परमविदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तु ये गिरः अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला संत जीवनाला आईचा दृष्टांत दिलेला आहे. या विश्वातले संत कसे आहेत तर ते एका आईसारखे आहेत. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, जेवढे म्हणून संत महाराष्ट्रामध्ये आहेत ते सगळे संत कसे आहेत तर ते एका आईच्या हृदयाचे आहे. आधी आई कळेल तुम्हाला, मग संत कळतील. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित करणारी, लेकरासाठी सर्वस्व देणारी आणि तिच्या चित्ताचा विषय फक्त तिचं बाळ असतं. आईच्या जीवनामध्ये लेकराचं हित झालं पाहिजे, लेकराचं संगोपन चांगलं झालं पाहिजे, तो चांगल्या समाजामध्ये वावरला पाहिजे. मुलगी असेल, मुलगा असेल, थाटामध्ये त्यानं जीवन जगलं पाहिजे. त्याचा हिताचा विचार करून त्याच्यात कायम त्याचा विचार करणारं चित्त म्हणजे आईचं असतं. बरं, अजून कशी असते आई? आईशी कळवळ्याची जाती, ज्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा असतो. करी लाभावीन प्रीती, विना लाभाचं, विना स्वार्थाचं या जगात कोणी प्रेम करत नाही. काहीतरी पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून प्रेम करणारं खूप जण आहेत. पण नको, मला काही नको, मला सांभाळलं नाही तरी चालेल, मला बोलले नाही तरी चालतील, पण माझी लेकरं आनंदात असावी. विना लाभाचं प्रेम करणारी जगामध्ये माय असते. करी लाभावीन प्रीती. 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा पोटामध्ये सांभाळते आणि आपल्याला जन्माला घालते. नुसतं जन्माला नाही घालत तर त्याच्या सर्वस्वाचा विचार करते. अशी कोण असते तर आई असते. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे. अशी जी आई आहे, लेकराचं हित करणारी, विना लाभाचं प्रेम करणारी, दगडासारखा गोळा 9 महिने 9 दिवस सांभाळून जन्माला घालणारी, जशी आई आहे तसे संत आहे. आईपेक्षा वेगळे संत नाही. संत कसे असतात तर ते आईसारखे असतात. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आईच्या हृदयाचे जे संत आहेत त्यांच्या पायावरती कोबराय नतमस्तक होतात, आपलं सर्वस्व त्यांना वाहतात. हा संतप्र प्रकरणातला अभंग आहे. पण संतांना आईचा दृष्टांत दिलेला आहे, आईचं रूपक दिलेलं आहे. आपण त्या आईचा विचार आणि संताचा विचार अभंगामध्ये करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या नाशिक शहरामध्ये. गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी सौभाग्यवती सुमन किसन दराडे या आईचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या मुली, त्यांची मुलं, त्यांची पती किसनराव सगळे दुःखामध्ये गेले. पण अगदी ते दुःख पचवून कधी 1 वर्ष गेलं कळालं नाही. आणि त्या 1 वर्षाच्या नंतर आपल्या आईंना तिळांजली, भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली समर्पित करत असताना त्या आईला भगवतचरणी जागा मिळावी, त्याच्या निमित्तानं भजन व्हावं, नामस्मरण व्हावं आणि भगवंताच्या पायाजवळ आमच्या मातोश्रीला जागा मिळावी, हा शुद्ध अट्टहास ठेवून या समस्त दराडे परिवारानं या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि 5-6 महिन्यापूर्वी या परिवारातली जी आमची बहीण आहे वृषाली, त्या आमच्या बहिणीनं, तिची ती आजी आहे, त्या संबंधातून बाबा तुम्ही कीर्तन करा, चांगले गायक वादक कीर्तनकार आणि चांगलं एक प्रबोधन आईचं लोकांपर्यंत गेलं पाहिजे, या दृष्टीनं आग्रह झाला. आणि या आजीच्या प्रथम वर्ष श्राद्धाचं कीर्तन करण्याचं भाग्य आमच्या जीवनामध्ये आहे. त्यांची मुलं, त्यांच्या मुली दुःखी आहेत, मी मगाशीपासून पाहतो, धडपड करतायत, आईचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे.
आमच्या सुमनबाईला देवाच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे या उद्देशातून धावपळ करणारा परिवार आहे. त्यांच्या मुली, सगळा परिवार, आमच्या प्रकाश आबाचे घरचे, आमच्या आई असतील, सगळी मंडळी, दुसऱ्या मुली असतील, मुलं असतील, या सगळ्यांच्या करवी वृषालीच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये एक मोठं नाव ज्यांचं आहे असे आमचे कैलास महाराज पवार प्रसिद्ध गायक आहेत. त्यांच्या आवाजात मारुतीरायाची भक्तिगीतं, गवळणीच्या चाली प्रसिद्ध झालेल्या आहेत असे आमचे कैलास महाराज, त्यांनाही माझं वंदन. आमच्या सिन्नर तालुक्याचं भूषण आमचे हरिभक्तपरायण वैभव महाराज, ते पण अतिशय छान गातात. वैभव महाराजांनाही वंदन. आमचे राम महाराज पवळ यांची सांदीपानी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेचे छोटे मोठे बालगोपाळ साधक मंडळी, या सगळ्या छोट्या मोठ्या टाळकऱ्यांना वंदन. मृदंगाचार्य, मृदंगरत्न, मृदंग अलंकार, एखादी सुगरणबाई जसं बाजीला जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते, तसं पखवाजातला सुगरण वादक म्हणजे आमचा दीपक महाराज खरात अतिशय छान वाजवतो. जेवढं पाहिजे तेवढं त्यांच्या हातामध्ये ईश्वरानं दिलेलं आहे असे आमचे गोड वादक आमचे दीपकजी महाराज खरात, त्यांनाही माझं वंदन. आपण दोनही शूटिंगवाले, त्यामध्ये आमचं गुरुकुल पर्व या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, प्रसिद्ध आहे आणि छान एडिटिंग करतो आमचा विनायक महाराज. अगदी गोड त्याचं चॅनल गुरुकुल पर्वला हे कीर्तन आपल्याला कायम ऐकायला भेटेल असे आमचे गुरुकुल पर्वचे मालक, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या शेजारी श्री विठ्ठला सांदीपानी गुरुकुलाचं जे चॅनल आहे त्यांनाही धन्यवाद. काळूबाळू सिस्टीम प्रसिद्ध आहे खडक ओझरची. आता हे सभा मंडपामध्ये आपल्याला पर्याय नाही, याच्यात आवाज घुमतो, डबल होतो, त्यामुळं कितीही भारी लावलं तर इथं आवाज डबल होणारच. त्याला त्यांचा दोष नाही ना आपलाही दोष नाही, पण अगदी इथं तुम्ही थोडा जरी आवाज दिला त्याच्यात डबल होतो, जास्त होतो. त्यामुळं त्यांना कसं कळू शकत नाही याच्यातलं, नाही तर तो एक नंबरचा साऊंडवाला आहे, त्याच्यासारखं कोणी लावू शकत नाही सध्या. असे आमचे काळूबाळू साऊंडवाले प्रसिद्ध आहे तो, त्यांनाही माझा धन्यवाद. आपण सगळी बसलेली पै पाहुणे, सगळे सोयरे आपतेष्ट मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी, आपल्या आईला भगवत चरणी जागा मिळावी म्हणून या दराडे परिवारातल्या सगळ्या मुली, नातवी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमचे प्रकाश आबा आहेत, प्रवीण शेठ आहेत, दातलीकर आहेत, खाली आमची ती भरपूर गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालं. दराडे परिवार हा सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अगदी सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे येणाऱ्याला येऊ द्या. आत्ता ज्यांचं आगमन झालं ते आपले सय्यद महाराज, जलाल महाराज सय्यद, ते पण या परिवाराचे आहेत. मुस्लिम आहेत पण कीर्तनकार आहेत, ते पण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. अशी सगळी पै पाहुणे, सगळे सोयरे, आपतेष्ट मित्रपरिवार, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे येणाऱ्याला येऊ द्या, बसण्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाची कान करून ऐका. विठाला विठाला या विश्वामध्ये आपल्यावरती निरंतर उपकार करणारे संत असतात. कायम उपकार करतात, निरंतर करतात. कोणत्याही काळात ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर उपकार करतात. कधीही वाचा, कोणत्याही वेळी वाचा, कोणत्याही वयात वाचा, संत तुमच्यावरती उपकार करत असतात बरं का. ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी, ज्ञान होय मुढा, आती मूर्ख त्या दगडा. संत म्हणजे कोणी बाबा बुवा नाही, संत म्हणजे ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत, गाथा म्हणजे तुकाराम महाराज आहेत, निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा म्हणजे निवृत्तीनाथ आहेत, मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणजे मुक्ताबाई आहे. संतांनी आपल्याला अभंग दिलेले आहेत आणि ते अभंग आपण जीवनामध्ये घेतले की आपल्या जीवनाचा उद्धार होतो. त्याचं कारण संतच एक असे आहेत कैलास महाराज की ते आपल्यावरती निरंतर उपकार करतात, कायम उपकार करतात, सदैव उपकार करतात. बघा, त्या आळंदीला एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली. कधी केली? बाळ गर्भामध्ये होतं आणि ती पहिल्या महिन्यापासून माऊलीच्या मंदिरात एकच काम करायची, ज्ञानेश्वरीचं पारायण करायची. तर 9 महिने 9 दिवसानं तिला मुलगा जन्माला आला. तो रांगायला लागला, रांगता रांगता मोठा झाला. 1ली, 2री, 4थी, 5वी, 6वी, आता 7वीला तो शाळेत आहे. तर 7वीच्या वर्गात इकडं बघा, त्या पोराची एक नवल आश्चर्य असं आहे की ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे त्या पोराची. का? आईनं तिचा काळ पारायणामध्ये घालवला. TV पाहिली नाही, रील्स पाहिली नाही, मोबाईल पाहिला नाही. त्या आईनं बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरी वाचनामध्ये काळ घालवला. तर संतांनी तिच्यावर उपकार केला.
ग्रंथानं उपकार केला. सांगळे साहेब उपकार असा केला की 7वीचा मुलगा तिचा ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज बरं का. म्हणून काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, हे देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. आहार विहार, आहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, काय गोड शब्द आहे बघा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी काळ सारावा, गंगा स्नाने काळ सारावा, देवाच्या पूजने काळ सारावा, प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना काळ सारावा. याच्यातच काळ घालायचा. तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे सध्या नाशिकला गेले तर डॉक्टर कानामध्ये मशीन घालतो, छातीला तपासतो, BP तपासतो, शुगर तपासतो आणि एकच सांगतो तुम्हाला, कमी जेवा, भरपूर चाला. डॉक्टरचा मंत्र एवढाच आहे, कमी जेवा, भरपूर चाला. म्हणजे तुकोबाराने फुकट सांगितलं आपल्याला, युक्ताहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. का काळ चिंतनामध्ये घालवला, ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला. ऐका नाशिककर, तर काळानं त्या ज्ञानेश्वरीनं उपकार केला. बालपणातच ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली महाराज. म्हणजे का संत उपकार करतात, कोणत्याही वयात वाचा. मी 1997 साली आळंदीला शिकायला गेलो आणि आळंदीला शिकायला गेलो त्या काळात कैलास महाराज त्या काळात मधुकरी मागावं लागायची. आळंदीची त्यावेळेची परिस्थिती थोडी अवघड होती. आता जरा रूम मिळतात, गॅस मिळतो, मुलं राहू शकतात. पण त्या काळामध्ये आळंदीमध्ये एकच वारकरी शिक्षण संस्था होती, तिचं नाव सिद्धभेट. ज्ञानोबारायांनी जिथं झोपडी बांधून ज्ञानोबाराय राहिले त्या सिद्धभेटात वैकुंठवासी जयराम महाराज भोसले यांची संस्था होती. मग तिथं मुलं यायची, बाबांकडे राहायची. पण नियम असा होता, 5 अध्याय वाचल्याशिवाय, 100 अभंग वाचल्याशिवाय मुलांना जीवन दिलं जात नव्हतं. आणि अजून एक नियम होता की माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा मारावं लागायची सकाळ संध्याकाळ. तर त्याचा नियम असा होता, काखेमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची आणि माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा मारायची. एक दिवस बाबांच्या बरोबर चालत असताना एक 65 ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना म्हटलं, बाबा माझ्या मुलानं मला घरातून काढून दिलंय, मी कुठं राहू. आळंदीला असे लई म्हातारे ज्यांना मायबापास पोरांनी काढून दिले. अशी खूप कमी मुलं आहेत जी मायबापाचं कीर्तन ठेवतात, भजन ठेवतात, नामस्मरण ठेवतात. आपल्या आईसाठी कीर्तन भजन ठेवणारी कमी माणसं आहेत. जास्त अशीच माणसं आहेत समाजात ती मायबापाला विसरून जातात. ऐका बरं. तर ती बाबाला दया आली त्याची आणि बाबांनी काखेतली ज्ञानेश्वरी दिली हातामध्ये आणि त्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हटले, राजा ही ज्ञानेश्वरी घे, माऊलीच्या मंदिरात जा आणि ज्ञानेश्वरीचं पारायण कर, माऊली तुझा सांभाळ करते. म्हातारं म्हटलं, बाबा तुम्ही मला ज्ञानेश्वरी दिली पण मी शाळेत गेलो, लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, पारायण कसं करायचं. काळजी करू नको म्हटले, अक्षराहून पक्ष असे बोटं फिरव, बोटं तर फिरवता येतील ना. आणि ओवी संपली की ज्ञानेश्वर महाराज की जय म्हण, ओवी संपली की निवृत्तीनाथ महाराज की जय म्हण, ओवी संपली की मुक्ताबाई महाराज की, एवढं तर येईल ना, हाती येईल. 65 वर्षाचा म्हातारा, लक्ष देऊन ऐका, माऊलीच्या मंदिरात गेला, अजोनोक्षा खाली बसला. एक एक ओवी पाठ तर वाचता तर येतच नव्हता, अक्षराहून बोटं फिरवायचा, माऊली की जय म्हणायचा,
65 ते 85 असं 20 वर्ष जगला मंदिरात. तिथंच जेवायचा, तिथंच झोपायचा, तिथंच राहायचा, सगळ्यांच्या ओळखीचा झाला. 65 वर्षाच्या 20 वर्षात त्यानं एकच काम केलं, फक्त माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरांवर बोटं फिरवायचा. चमत्कार ऐका, 80व्या वर्षी त्या म्हाताऱ्याची ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली. महाराज शाळेत न गेलेला, न शिकलेला, ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा प्रमाणच, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा हे कृपा कृपा करी हरी कृपा दया करी, कृपा करी हरी हरी. कृपा हे कृपा कृपा करी हरी दया बरी, कृपा 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 करे हरी दया बरी. समुखे समुखे आपण अंतकरणपूर्वक वयोवृद्ध म्हाताऱ्यानं शाळेत न गेलेल्यानं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर वाचा आली, ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली. कोणत्याही अध्यातली ओवी म्हातारं सांगतं, त्याचं कारण कोणत्याही काळात वाचा, म्हातारपणात वाचा, बालपणात वाचा, कधीही वाचा, संत तुमच्यावरती निरंतर उपकार करतात. मज निरंतर जागविती, सदैव उपकार करणारे संत असतात, नित्य उपकार करतात. प्रश्न असा आहे, संत जर निरंतर उपकार करतात, सदैव करतात, तर त्या संतांना बाकीच्या उपकाराचा दृष्टांत बसत नाही. आता आपल्याकडे गाय उपकार करते आपल्यावर, दूध देते आपल्याला, गाय शेण देते, गाय मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. ऐका, गायीनं आपल्याला दूध दिलंय, किंबहुना कृषीजीने गोधने राखोनी वर्तने, आपल्याला दूध दिलंय, शेण दिलंय, मेल्यानंतर कातडं सुद्धा दिलंय. मग गायीचा दृष्टांत का नसेल दिला, आईचाच का दिला? त्याचं उत्तर आहे, गाय निरंतर उपकाराला पात्र नाही. तिचं दूध आटलं मग ती निरंतर उपकार करू शकत नाही. झाडं उपकार करतात, आपल्याला फळं देतात, झाडाचाही दृष्टांत दिला नाही का? झाडं सुद्धा आपल्याला 4 महिने फळ देतं. तुम्हाला आत्ता आंबा मिळणार नाही, तो तुम्हाला चैत्रामध्ये अक्षय तृतीयेला मिळेल. का? परोपकाराय फलंती वृक्षा. झाडाचाही उपकार निरंतर नाही. गंगा उपकार करते, गंगा का फेडीत पाप ताप, पोखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे, धोत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाणा. अनंत पाप्याचं पाप धुते. आता पौषवारी आपण सगळे त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. सगळे वारीला गेल्यावर कुशावर्ता करिता स्नान, त्याचे कैलासी राहणे, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचेनं म्हटलं तरी पाप धुते. आंघोळ केल्यावर पाप ठेवत नाही, एवढी पवित्र गंगा आहे. मग गंगा जर उपकार करते तर गंगेचं उदाहरण का दिलं नाही, आईचंच का दिलं? तर त्याचं उत्तर आहे, गंगा पण निरंतर उपकार करत नाही. पाऊस पडला नाही, दुष्काळ जर पडला तर ती निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. सूर्यनारायण उपकार करतो, सूर्याधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, फुकट प्रकाश देतो, पण त्याचाही दृष्टांत दिला नाही का?
सूर्य दिवसा उपकार करतो, रात्री उपकार करत नाही, निरंतर नाही. मग निरंतर उपकार संत करतात परमार्थामध्ये. निरंतर कोणत्याही काळात ग्रंथ वाचा, कोणत्याही वयात वाचा, तुम्हाला ज्ञान देतात, तुम्हाला संत बनवतात, तुम्हाला बालक बनवतात, ज्ञानी बनवतात. पण त्या संतांना बाकीचे जगातले कोणते दृष्टांत बसत नाही. मात्र एक दृष्टांत बसतो, कोणता? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, 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 जाणे जाणे वाहुरी शाबाश. वाहे वाहे हे वाहे माहुरी वाहे माहुरी 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 आत्तापर्यंत जेवढ्या कथा जेवढे उदाहरणं सांगितले ती बसत नाही संतान. गाईचा दृष्टांत बसत नाही, झाडाचा बसत नाही, गंगेचा बसत नाही, मग कोणाचा बसतो? लेकुराचे हित, आईचा दृष्टांत. आईचं रूपक आहे. आईच का बसते? त्याचं कारण
बाकीचे उपकार करतात पण निरंतर करत नाही. व्यवहारामध्ये आपल्यावरती निरंतर उपकार करणारी आपली आई असते आणि परमार्थामध्ये निरंतर ज्ञानाला पोहोचत करणारे संत असतात. काय तुकोबारा आहे, काय तुकाराम महाराजांची बुद्धी आहे बघा. व्यवहारामध्ये निरंतर उपकार आपली आई करते आणि परमार्थात निरंतर उपकार संत करतात. संत कसे आहेत तर निरंतर उपकार करणाऱ्या आईसारखे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई फक्त लेकराच्या हिताचा विचार कर, तिला दुसरं काही माहिती नसतं महाराज. आईला तिचं लेकरू सोडून काही माहिती नाही. मातीची आ चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. काय लेकरावर हित करणार, लेकरासाठी सर्वस्व देणार. आईला दुसरं काही माहिती नसता. एका आईसाठी आला की सुंदर हसणारी माय या परिवाराला सोडून गेली, अचानक गेली. मुली रडतायत, मुलं रडतायत, त्यांना दुःख आहे. पण त्या आईसाठी जर कीर्तन असेल तर आपल्याला आई कळाली पाहिजे. 10 किलोमीटर अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये खुरपण करत असते, फाटलेलं लुगडं घालते, तुम्हाला मला डॉक्टर महाराज वकील बनवते. श्रीमंत करणारी आपचं त्याला सुद्धा घेऊन जाणारे, भाभीला सुद्धा घेऊन जाणारे. त्या दगडाच्या खांबाला सुमित्रा मिठी मारते. काय बोलतोस लखन? हो मा. आपल्या कैकई मातेनं 2 वर मागितले मा. त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. सुमित्रा कैकईला फार शिव्या देते, दगडाच्या खांबाला मिठी मारते. कशासाठी आला होता तू लखन? याच्यासाठी आलतो मा. माझा दादा जर वनवासात चाललाय तर मी त्याच्याबरोबर जाऊ का? जाऊ का म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे. आई ऐका, आई याला आई म्हणतात. अशी आई असली पाहिजे. हो, याला आई म्हणतात. एक आईचं कीर्तन आहे ना. आईसाठी जर कीर्तन ठेवलंय, आईला देवाच्या पायाजवळ ठेवण्यासाठी जर भजन आहे, एवढा सुंदर सोहळा आहे, घेऊन जा घरी. शिकण्यासाठी असतं कीर्तन. फार गोड सिद्धांत आहे. आई कशी असते? लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐका हो, ती सुमित्रा म्हणते मग लखन तू माझ्याकडे विचारायला आला होतास? हो मा, विचारायला आलो होतो मा. लाल डोळे करते ती सुमित्रा, म्हणते लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. तुम्हाला विचारायला यायला नको होतं लखन, तुम्हाला न विचारता जायला पाहिजे होतं रे वनवासात. तुम्हाला विचारायला कसं काय आला लखन? ज्या अर्थी तू माझा मुलगा आहे ना, तू माझा मुलगा जर असशील तर मला विचारायला. याला आई म्हणतात महाराज. आईचे संस्कार येते. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. या शिवनेरी गडावर खेळत होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, लहान लहान होती मित्र त्यांची. दीपक महाराज, काही याचक लोक, भिक्षुक लोक आली होती. हे बाळराजा, भूक लागली रे, 5-7 दिवस झाले पोटामध्ये काही नाही, खायला भेटेल का? धावतच गेले. जिजाऊ महासाहेब, आऊसाहेब, ओ जिजामाता, आपल्या घरामध्ये कोणीतरी भिक्षुक आले, काहीतरी खायला मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले त्या जिजाऊचे. धरली कॉलर, जोरात कानाखाली मारली शिवबाच्या. लाल झाला होता गाल, रडत होते महाराज. का मारला आई मला? याच्यासाठी मारलं बघ शिवबा, मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती. तुम्हाला विचारायला आला, मी तुला संस्कार दिलेत ना बाळा, मी तुला घडवलंय ना बाळा. मी तुला संस्कार देत असताना तू जर मला विचारायला येत असेल ना, लक्षात ठेव शिवबा, एखाद्या वेळेला आपल्या पोटात नसली तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी मागायला आला तर त्याला टोपलीतली भाकरी दिल्याशिवाय राहायचं नाही. आईनं कानाखाली मारून सांगितलं, लेकोराचे हित. त्याला हित करणारी माय म्हणतात, हितासाठी जगणारी माय म्हणतात. याला आई म्हणतात. लखन तुम्हाला विचारायला कसं काय आला? नव्हतो येणार मा, मी तुझाच मुलगा आहे मा, पण मला दादानं पाठवलं म्हणून मी विचारायला आलो. चाललास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. 14 वर्षासाठी? हो मा. मग लक्षात ठेव लखन, आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही, आजपासून तुझे वडील आता दशरथ नाही, तुझे वडील दशरथ नाही, तुझे वडील आता रामचंद्र आहेत. लखन, आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. तात तुम्हारी मातू वै देही, पिता राम सब भातु स्नेही. लक्षातच ठेवा, त्याला माय म्हणतात महाराज. चाललास ना लखन? जाता जाता प्रार्थना आहे तुला, एक आईची विनंती आहे. तुझ्याबरोबर तुझी भाभी आहे, तुझ्याबरोबर तुझा दादा आहे, आजपासून तुझेच ते आई वडील आहेत. तुझ्या स्वप्नात सुद्धा राग, रोष, लोभ, मद, मत्सर स्वप्नातही नाही आलं पाहिजे बघ लखन. स्वप्नात कधी पडतं मा स्वप्न?
झोपल्यावर पडतं झोपल्यावर. सुमित्रेचा लखन शपथ घेतो, मा मरेपर्यंत 14 वर्षात झोपणारच नाही मा, काळजीच करू नको मा. काय मुलगा आहे महाराज, काय आई आहे. आपल्या लेकराला संस्कार देणारी आई असते बघा. हो, भाभी बरोबर निघालास ना, तुझ्याबरोबर जर जानकी असेल तर तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, लोभ, मद, मत्सर आलं नाही पाहिजे असे शिकवणारी माय असते. तुकोबाराय म्हणतात, हीच माय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्याला दुसरं काही माहिती नसतं महाराज. लेकराचं हित झालं पाहिजे, लेकरासाठी सदैव चिंतन करणारी माय. मातेची याची ती, मातेची याची ती, मातेची आशिषे, मातेची आशिषे, बालकाची व्याप्ती, त्या आईला बाळ सोडून काही माहिती नसतं. ऐका, बालकाची, हे बालकाची व्याप्ती, बाळका हे बालकाची व्याप्ती, बालकाची, बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, देह देह विसरे आपुला, आपुला देह विसरे आपुला, आपुला. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक अंबाजोगाई तालुका आहे. अंबाजोगाई तालुक्याला एक डॉक्टर तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर जन्माला आहे. छोट्याशा खेड्यात जन्माला आहे. आपल्या वंजारी समाजाचे आहे. त्या तात्याराव लहानेंनी जे हॉस्पिटलला मोठं काम केलं, नेत्रतज्ञ म्हणून काम केलं. 1,00,000 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांची मुलाखत घेतली एका पत्रकारानं आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं, तुमचं जीवन कसं गेलं? तर त्यांनी सांगितलं, इतकी गरीब परिस्थिती होती आमची की एक दिवस माझ्या आईनं मला शेजारच्या काकूकडं साडी आणायला पाठवलं. तर मी साडी आणायला गेलो म्हणे, साडी घेऊन आलो आणि आमच्या आईला विचारलं, आई आपल्याकडं साडी असताना त्या काकूकडं का पाठवलं मला? तर आमच्या आईनं सांगितलं, अरे तात्या, आपल्या सगळ्या साड्या फाटलेल्या आहेत, मला लग्नाला जायचं, फाटलेली साडी घालून कसं जाऊ? आणि शेजारच्या काकूकडून उसणी आणली. तर ते तात्याराव म्हटले, आई इतका अभ्यास करेल, इतका मोठा होईल की रोज एक साडी तुला घेऊन देता येईल एवढा प्रयत्न करेल. मुलांनी जरा हे शिकलं पाहिजे महाराज, की आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे, मायबापांच्या कष्टाला प्रकटित केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्यांचं नाव केलं पाहिजे. इतके शिकले ते पण 7वीला वर्गात शाळेत गेले तर त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या. त्यांना संभाजीनगरला ॲडमिट केलं, तिथं काही जमलं नाही. मग मुंबईला लीलावतीला नेलं, तिथं काही मेळ बसला नाही. आणि त्या एका हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, यांना कुणाची तरी किडनी बसवावी लागेल. बहिणी समोर आल्या, भाऊ समोर आले, सगळ्यांनी आपापल्या किडन्या दाखवल्या, पण ती मॅच झाली नाही किडनी. आणि त्यांच्या शरीराला फक्त त्यांच्या आईचीच किडनी मॅच झाली. तर आईला सांगण्यात आलं, तुझी किडनी काढायची, देते का? तर आई म्हटली, काय काढायचं तर काढा माझ्या शरीरातलं, पण माझा तात्या वाचला पाहिजे. काय आई असते महाराज. त्याची एक किडनी काढली आणि ती तात्यारावांना बसवली. ते डॉक्टर अजूनही जिवंत आहे, आई मात्र निघून गेली. तर मागच्या वर्षी त्यांच्या आई गेल्यानंतर आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो. सगळेजण माईकवर श्रद्धांजली वाहत होते. सगळ्यात शेवटी माझ्याकडे माईक आला, दीपक महाराज, आणि मी बोलता बोलता म्हटलं, तात्याराव, तुमची आई अजून गेली नाही. लोक सगळे माझ्याकडे बघायला लागले, महाराज असं कसं काय बोलता, आत्ताच माती झाली, असं कसं काय म्हणतात? मी त्याचं उत्तर सांगितलं की जोपर्यंत तात्यारावांच्या शरीरात त्या आईची किडनी आहे तोपर्यंत ती अजून गेली नाही महाराज. लक्षात ठेवा, मातेची या चित्ती
अवघी बाळकाची. मुलगा सोडून तिला काही माहिती नसतं. हे आईच्याबद्दल कीर्तन आहे बरं. एक आईसाठी आलात म्हणून सांगतो. लेकुराचे हित वाहे. तिला दुसरं काही माहिती नाही महाराज. आईच असते महाराज. ते एका आईच्या पुस्तकामध्ये मी कथा वाचली होती. फार सुंदर, मला आवडली ती. रोज सांगतो मी की ज्याला आई कळायची ना त्यानं 5 महिने दगडाला 5 किलोचा दगड बांधायचा म्हणले पोटाला. ज्याला वाटतं आई कळावी तर एक 5 महिने दगडाचा असं 5 किलो दगड पोटाला बांधायचा म्हणे आणि 5 महिने त्यानं कोणतंही काम करून दाखवायचं, तेव्हा त्याला आई कळेल म्हटलं. एखाद्या अंथरुणावर 1 बकेट पाणी टाकायचं म्हटलं आणि त्याच्यावर झोपून दाखायचं म्हटलं, तेव्हा त्याला आई कळेल म्हटले. का? तुम्ही सू केल्यावरती आई त्याच्यावर झोपायची आणि तुम्हाला बाजूला ठेवायची. फक्त आई असते महाराज. जगामध्ये कोणी नाही बघा. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. सांगू द्या, एक आईसाठी आला, एवढी गोड हसऱ्या चेहऱ्याची आई. आमच्या आईच्या डोळ्याला पाणी येतं. या मुली रडतात. मुली फक्त माहेरी जात असतात बरं का, ध्यानात ठेवा. तुम्ही कोणत्याही मुलीला विचारा तुला काय आवडतं, ती मुलगी म्हणेल मला माझं माहेर आवडतं. आमच्या संतांना सुद्धा कळालं हे. आणि तुकाराम महाराजांनी रूपक केलं. रूपक आपुल्या माहेरा जाई आता, आपुल्या माहेरा जाई आता, आपुल्या माहेरचा निरोप आला की मुलगी माहेरी जात असते. ध्यानातच ठेव. निरोपया 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 संता हाते आला. निरोपया संता हाती आला, आपुल्या सुख दुःख माझ ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, आपुल्या माहेरा जाईन मी आता. आमच्या संतांचं माहेर पंढरपूर आहे. तसं लेकीचं माहेर फार गोड असतं. तिच्या जीवनातलं सुख दुःख सांगण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे माय असते, बाप असतो. तिला दुसरं नसतं. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली. दिवाळीचा सण आला, नागपंचमीचा सण आला की तिला आईची आठवण येत असते. 14 माणसाचं कुटुंब चालवणारी माय, 20 लेकराला सांभाळणारी माय, व भावाचं कुटुंब चालवणारी माय. तिला माहिती पडलं ना माझी आई आजारी आहे, माझ्या बापाचं थोडं दुखतंय, कडेवर पोरगं घेते हो, कडेवर जुनं माहेर आहे,
कडेवर पोरगं घेते, करंगळीला एक पोरगं धरते, बाजाराची पिशवी घेते, नाशिकच्या बसस्टँडहून एस टीमध्ये बसते, 20-25 किलोमीटर तिचं माहेर असतं. त्या फाट्याला उतरते, जरा डोळ्यासमोर चित्र आणा, आई कळेल तुम्हाला. फाट्याला उतरलं की दगडाचा रस्ता असतो, जुन्या काळातलं माहेर. 5 वर्षानं तिला आई पाहायला मिळणार असते, बाप पाहायला मिळणार असतो. कडेवर एक पोरगा असतं, करंगळीला एक पोरगा असतं. निघाली की पायात तिच्या चपला नसतात, गरीबाची असते ना, मायबाप गरीब असतात, कुणाच्या तरी शेतामध्ये काम करणारे असतात मायबाप. आणि मग ती लेक आपल्या बापाला आईला भेटायला निघाली की दगडाच्या रस्त्यानं चालता चालता तिच्या पायाला अशी ठेस लागते बघा. ठेस लागल्यानंतर अंगठ्यातून घळाघळा रक्त निघतं, पण ती अंगठ्याला चिंदी बांधत नाही. ती त्या दगडालाच विचारते, तुला तर माझा पाय नाही ना लागला? तू माझ्या आईच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे, तू माझ्या माहेराचा दगड आहे. काय मुलीचं प्रेम असतं बघा. बहिणाबाई झाल्या इकडं खानदेशात, फार सुंदर वर्णन केलं त्यांनी. आज माहेराला जाणे, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटलं कावाच्या. सांगणारे माझी आई चांगली आहे ना, माझा बाप चांगला आहे ना बाबा. माझ्या आईला पाहायला चालले बाबा मी. 2 वर्षानं माझी माय पाहायला मिळणार आहे. माहेरात जाते, मुलगी माझ्याकडे बघा हंबरडा फोडून रडते, बापाला मिठी मारते, आईच्या पाया पडते, सगळ्यांना भेटते. सासरामध्ये पहाटे 5 वाजता उठणारी माहेरात गेल्यावर मात्र 10ला उठते बघा. 10ला तिनं कोणी उठवत नाही. तिची आई तिला हाक मारत नाही, बाप तिला हाका मारत नाही बघा, कोणीच तिला बोलत नाही. 5 दिवस राहिली ना माझ्या बहिणींनो माहेरात, की 6व्या दिवशी परत निघाली की आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बटाटे भरते. कोथिंबिरीची जोडी कुठं द्यायची वस्तू आहे का महाराज? साबणीची वडी कुठं वैभव महाराज देत असतात का? पण आई त्या साबणीची वडीसुद्धा पिशवीमध्ये भरते. ध्यानातच ठेवा माझ्या बहिणींनो, जोपर्यंत माहेरात तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी कशानं तरी भरूनच येईल. पण तुमची आई एकदा गेली की तुमच्या माहेरातली पिशवी कधीच भरणार नाही. म्हणून सांगतो, आईसारखं कोणी नसतं महाराज. आई ती आई असते हो, आईसारखं कोण असतं महाराज. एक मुलगा रोज शाळेमध्ये जायचा आणि शाळेतून आलं की आईला विचारायचं, आई मला वर्गातली मुलं चिडवतात म्हणायचं. काय चिडवतात रे बाळ्या? आणि आंधळीचा मुलगा आला म्हणतात, आंधळीचा मुलगा आला म्हणतात, आंधळीचा मुलगा आला. अरे मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं म्हणे, मला डोळा नाही ना, तुझी आई एका डोळ्यानं आंधळी ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात, म्हणून तर रडतात, आंधळीचा मुलगा म्हणतात. काय त्याच्यात वाईट वाटून घ्यायचं? तसं नाही ग आई, पण तुला एक डोळा का नाही? आई तू अशी आंधळी का दिसते? आता आईला कुठं उत्तर आहे सांगायला. देवानं बनवलं बाबा, त्याच्यात सामावून घे आता अशी म्हणायची. पोरगा 8वी पास झाला, कैलास महाराज 12वी पास झाला. महाराष्ट्रातून दीपक महाराज त्याचा पहिला नंबर आला. गरिबाची पोरं शिकतात हो, पहिला नंबर आला. आईला खूप आनंद झाला, उड्याच मारायला लागली माय, माझ्या बाळ्यानं नंबर आणला, माझ्या बाळ्यानं नंबर आणला, माझ्या बाळ्यानं नंबर आणला. आणि मग कोणाकोण तरी 10-20 रुपये घेतले त्या आईनं, गुलाबाच्या फुलाचा हार बनवायला लागली, माझ्या लेकराच्या गळ्यात घालायचा. आईला आनंद झाला. माझ्याकडे बघा, एवढी आईची कथा ऐका, मला पुढं जायचंय. ऐका ऐका. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई म्हणजे काय असते आई कळेल तुम्हाला. या सगळ्या कथा आईसाठी सांगतोय. एवढी एक कथा ऐका म्हणजे आई कळेल. लक्षातच ठेवा, गुलाबाचा हार बनवत होता आई बाळासाठी. माझ्या बाळ्यानं पहिला नंबर आणला, माझ्या बाळ्यानं खूप घडवलं, कष्टाचं चीज केलं. पण संध्याकाळी बाळ्या घरी आला. आईला म्हटलं, आई हे आई तुला काही माहिती आहे का, माझा गावात पहिला नंबर आला. तर गावातल्या मुख्याध्यापकानं, गावातल्या सरपंचानं माझा सत्कार ठेवलाय. मोठं व्यासपीठ लावलंय, खुर्च्या लावल्यात, 200-400 लोक येणार आहेत, माझ्या गळ्यात हार घालणार आहेत, मला सन्मान चिन्ह देणार आहेत, माझ्या पुढच्या अभ्यासाला पैसे देणार आहेत. आई म्हटली, मला माहिती ना राजा, म्हणून तर तुझ्यासाठी हार बनवते. चांगलं काम केलं रे, माझं नाव केलंस रे बाळ्या. म्हटलं आई मी ते नाही सांगायला आलो तुला, तुला सांगायला आलो की तू ते घर दिसलं, घराकडे गेला, दरवाजामध्ये गवत झालं होतं, गवत बाजूला केलं. माझ्याकडे बघा, आतमध्ये जाऊन आईची काही आठवण मिळते का पाहतो, तर बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता जुना, सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या. आणि त्या फोटोच्या खाली एका देवळीमध्ये असा एक पांढरा कागद झिरझिर झालेला पडलेला होता. त्याच्यावर 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. तो कागद हातामध्ये घेतला तर त्याच्यावर वाचायला सुरुवात केली. लिहिलं होतं त्याच्यावर, चिरंजीव बाळू मी तुझी आंधळी माय. अरे माझ्या आईला लिहिता येत होतं, त्या दिवशी कळालं बाळ्याला. पुढं लिहिलं होतं, बाळ्या तू 8वी पास झाल्यापासून ते 12वीला तुझा सत्कार होईपर्यंत
मला रोज एक प्रश्न विचारायचा, आई तू आंधळी का दिसते, आई तू डुचकी का दिसते. मी तुला सांगणार होते बघ बाळ्या, पण तू माझ्यावरती नाराज होऊन निघून गेला. मी खूप तुझी वाट पाहिली, मला एवढंच तुला सांगायचं होतं, एवढंच राहिलं होतं सांगायचं, पण तू आला नाही. वाट पाहून माझे डोळे दमले, थकले बाबा. आता मी मरून चालले रे. जाता जाता तू भेटशील की नाही माहिती नाही, हे पत्र तुला वाचायला भेटेल की माहिती नाही, पण खरंच सांगते बाळ्या, मी तुझ्या सत्काराला येणार नव्हते, पण माझ्या आई नावाच्या हृदयाला दम नाही निघाला. मी तुला पाहण्यासाठी लांबून पाहत होते, नव्हते येणार मी सन्मानावर, लांबून पाहत होते तुला, पण ते शिक्षकानं तुझ्या हाक मारल्यामुळे मला यावं लागलं. नसते आले तर तुला दोष लागला असताना, या आईचं सहन होत नाही का असं म्हटले असते ना लोक, बाळाचं सहन होत नाही का, म्हणून मी आले. मला माफ कर राजा, याची मोठी सजा मिळाली. जन्मेपर्यंत मरेपर्यंत तू मला पाहायला भेटला नाही. जिथं असेल तिथं आनंदात राहा राजा. पण जाता जाता एवढं एक सांगून ठेवते तुला की मला ईश्वरानं दोनही डोळे दिले होते, मी आंधळी नव्हते राजा. बाळ्याचा चमत्कार असं काय म्हणते आई, मी आंधळी नव्हते राजा, मला दोनही डोळे होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मला दोन डोळे होते. मी कोणालाच तुला सांगू दिलं नाही बाळ्या. ऐक ना, तुझ्या बापाला हार्ट अटॅक आला, बाप मरून गेला, पण माझ्या पोटामध्ये तुझा अंश वाढत होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांनी मला सांगितलं, आई तुम्हाला गोरापान मुलगा झालाय, राजबिंडा मुलगा झालाय, सुंदर मुलगा आहे. मी आनंदानं शहारले, माझ्या अंगावरचे रोमांच उभे राहिले. पण डॉक्टर म्हटले, आई मुलगा सुंदर आहे, गोजीरवाणा आहे, गोंडस आहे, पण तुमच्या पोराला ईश्वरानं एक डोळा दिला नाही. तुमचा बाळ एकाच डोळ्यानं जग पाहू शकतो. म्हटले डॉक्टर असा अन्याय करू नका, माझ्या बाळानं दोन डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. डॉक्टरांनी मला एक पर्याय सांगितला, या बालपणातच तो पोरगा तुमचा लहान आहे तोपर्यंतच तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करून तो डोळा जर तुमच्या बाळाला बसवला तर दोन डोळ्यानं तुमचा पोरगा जग पाहू शकतो. मी होकार दिला बाळ्या, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागलं. मला कधीच दुःख झालं नाही, कारण माझ्या डोळ्यानं तू अभ्यास करत होता, तू शिकत होता, तू साहेब होत होता. बाळ्या आता रडत होता, रडून रडून चिठ्ठी भजून गेली होती. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. कळून चुकलं होतं. ज्या डोळ्यानं पहिला नंबर आणला, ज्या डोळ्यानं देश फिरलो, तो माझा नाही, तो माझ्या आईचा आहे. लक्षातच ठेवा गड्या, तुमची किडनी खराब झाली, किडनी देणारी आई आहे. हाताची शिर खराब झाली, शिर देणारी आई आहे. डोळा खराब झाला, डोळा देणारी आई आहे. संतांना माहिती होतं हे. व्यावहारिक दृष्टीनं व्यवहारामध्ये निरंतर लेकरासाठी जगणारी फक्त आई आहे. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त, अशी जी आई आहे, असे संत आहेत, काही बदल नाही. असेच संत आहेत. अपकार करा, त्रास द्या, जवळ घेऊ नका, बोलू नका, तरी उपकारच करतात तुमच्यावरती. भाकर मिळू दे नाही. ज्ञानोबारायांना लोकांनी आळंदीमध्ये इंद्राणीचं स्नान केलं तर बाटलो म्हणायचे लोक. माऊलीचा चेहरा पाहिला तर एक दिवस आंघोळ करायचे लोक. ज्या माऊलीच्या समाधीवरचा नुसता फोटो जरी पाहिला तर मन भरून येतं. अरे माऊलीचं भजन केलं तर अक्रूर महाराज रोज कीर्तन आहे, यांना रोज गायन आहे, रोज तुम्ही आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आमच्यात काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या भजनाने, निवृत्तीनाथ महाराजांच्या भजनाने आमच्यात काय, आमच्यात काही नाही हो. हे माऊलीच्या भजनानं चाललं. त्या माऊलीला लोकांना मधुकरी मिळू दिलं नाही, त्या लोकांना माऊलीनं खापर मिळू दिलं नाही. पण आपकारी सुद्धा संगतीत आले. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे देहांत प्रायचित्त न्याय दिला मायबापाला माऊलीच्या. ऐका नाशिककर, 10 मिनिटं घेणारे मी तुमचे संपत आले कीर्तन. आपले थोडे 11:15 वाजले होते म्हणून 12:45 आपल्याला थांबायचे. 2 तास कीर्तन केलं पाहिजे म्हणून एक 5-10 मिनिटामध्ये थांबणारे मी. एवढं छान कीर्तन ऐकताय, 2 तास तुम्ही रंगून गेलायत. हे थोडं सभा मंडप आहे त्यामुळे आवाज घुमतो, तरी सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐकताय. माझ्याकडे बघा, एका आईसाठी आलात, 2 तासापासून आई ऐकतायत. किती आई तुम्हाला मी सांगितली, एवढी एक छोटीशी आई का. संत कसे आईसारखे आहेत. आई संतासाठी अभंग आहे ना. आई जशी आहे तसेच संत आहेत. कशी असते आई, आई कळाली, संत कळतील 2 मिनिटात. माय बापाला देहांत प्रायचित्त दिला आळंदीच्या ब्राह्मणानं. मुदगल शास्त्री, महादेव भट्ट, विसोबा चाटी या 3 लोकांनं माऊलीच्या मायबापाला देहांत प्रायचित्ताचा न्याय दिला. 4 लेकरं होती हो. 8 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, 6 वर्षाचे माऊली. 4 वर्षाच्या वाणीवर प्रेम करा, जिवंतपणे तिच्या वचनावरही प्रेम करा, आणि जिवंतपणे तिच्या पायावरही प्रेम करा. आमचे सांगळे साहेब बसले तिथं, त्यांचे गुरु आहेत वाबळे माऊली. ते वाबळे माऊलींची एक प्रसिद्ध कविता आहे बघा. आई ग थोर तुझे उपकार,
9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार. कोण असतं आईसारखं? आज आमची वृषालीच्या ज्या आई आहेत ना, माझ्या आईची महाराष्ट्र, मी तिला बहीण मानलेलं आहे. ती आमची आई आहे. त्या रडतात आज की त्यांच्या बहिणी रडतात, सुना रडतात. या सुमनबाईची आठवण काढतात. रडत असताना म्हणतात प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय. काय दिलं म्हणजे आता आपली आई येऊ शकते? नाही येऊ शकते. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरातला नंदादीप विजावा. तशी आपली आई गेली की दुःख होत असतं. महाराज खूप प्रेम करत असते ना. माँ से बड़ कर कोई नहीं है हे माँ से बड़ कर कोई नहीं है माँ देती है रे दुआ हे माँ माँ हे माँ. आईपेक्षा मोठं कोणी नसतं दादांनो, ऐका. माँ से बढ़कर कोई नहीं रे, कोई नहीं रे, कोई बाबा माँ से देती है माँ देती है वा वा. काय गायन आहे, काय वादन आहे. एवढे छान गायक आणले ताज्या ठिकाणी. या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी कधी 12:30 वाजले आपल्याला कळत नाही. आपण आईबद्दल बोलतोय. माझ्याकडे बघा, घेऊन जा एवढी आई घरी. बाळ्या तू यायचं, आई तू यायचं नाही माझ्या सन्मानाला. तू जर आली तर माझा अपमान होईल. आंधळीचा मुलगा म्हणतील, ती बघा आंधळी आली म्हणतील आई नाही, तुझ्यामुळं चिडवलं जातंय मला, असं म्हणून बाळ्या निघून गेला. आईच्या हातातला हार खाली पडला. माई रडायला लागली. बाळ्यानं सांगून गेला होता यायचं नाही बरं आई. संध्याकाळी सन्मान सुरू झाला. व्यासपीठावरती गर्दी होती. लोक बाळ्याचा सत्कार करत होती. तिलाच आई म्हणतात बघा. कितीही सांगा तरी ती ऐकत नसते. ते आईचं हृदय ते दुसऱ्याचं नसतं महाराज. त्याला आईच व्हावं लागतं. आईचं हृदय तिला दम नाही निघाला. चालत चालत एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली. लांबून आपल्या पोराचा सन्मान पाहत होती. तेवढ्यामध्ये एका मास्तराची नजर गेली त्या अंधाऱ्या कोपऱ्यात. आणि मास्तराने आवाज दिला, हो माय, एवढं लांबून काय पाहता? तुमच्याच पोराचा सन्मान आहे, व्यासपीठावर या. जे घडायला नको होतं ते घडलं. माझ्याकडे बघा. जसा पोराच्या गळ्यात हार घातला तसा आंधळ्या आईच्या पण गळ्यामध्ये हार घातला. सामाजिक दृष्टीनं खूप चांगलं झालं. पण बाळ्याला खूप राग आला आईचा. सांगितलं होतं, म्हटलं हिला यायचं नाही, तरी आली माझी आई.
नाराज झाला, निघून गेला. 10 दिवस गेले, 1 महिना गेला, 2 महिने गेले. बाळ्या काही आला नाही. आईला वाटलं रुसलाय, नाराज झालाय, माझं चुकलं, जरा मी नव्हतं जायला पाहिजे. पण बाळ्या काही आला नाही. बिचारी आता काठी टेकत रोज गावामध्ये जायची, गावाच्या ओट्यावर बसायची. ज्या बाजूनं वाहनं येतात त्या रस्त्याकडे बघ, आई आहे ना महाराज ते, आज येईल, उद्या येईल. बोलता बोलता 6 महिने गेले, बोलता बोलता 1 वर्ष गेलं. पण बाळ्या काही आला नाही. रोज गावातल्या पोस्टमनला विचारायची, साहेब माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय का, तो काही यायचं म्हणतोय का. पोस्टमनला आपली सवय झाली होती, तो आपला निघून जाय. तर ते कीर्तनाला मी पोहोचलो. तिथं रात्रीचं कीर्तन झालं सांगळे साहेब, आणि रात्री मुक्काम पडला. माझ्याकडे बघा, ऐका. मुक्काम पडल्यानंतर सकाळी थोडंसं चालायचं म्हणून मी असं 1-2-3 किलोमीटर चालायला गेलो दीपक मान. तर ते गावातले सरपंच आहेत नारायण पाटील म्हणून, ते माझ्याबरोबर आले. गप्पा मारीत आम्ही गेलो त्यांच्या द्राक्षाच्या बागात. तर ते एक म्हातारी, त्या गावातली एक म्हातारी त्या झाडाखाली बसून रडत होती. हातामध्ये अशी केस आली होती, झुपके होते हातामध्ये केसाच्या. कोणीतरी तिला मारलं होतं आणि ती माय रडत होती. म्हणून आपुलकीनं त्या नारायण पाटलानं विचारलं, आजी हे माय काय झालं ग रडायला, का रडते. तर त्या म्हातारीने सांगितलं, माझ्या पोरानं दारू पिऊन मला रात्री केस उपटूस तर मारलं म्हणे. माझ्या लेकानं, हे नारायण, माझ्या लेकानं मला केस उपटूस तर मारलं रे. फार वाईट वाटलं ऐकायला. सगळ्याचं मन सुन्न झालं. आणि तेवढ्यात त्या नारायण पाटलाला राग आला. ते म्हटले, तुझ म्हातारे तुझ्या पोराला 2-4 कानाखाली मारतो गावात जाऊ. तर म्हातारी म्हटली, नाऱ्या तुला काय करायचं. हा काय म्हटली म्हातारी, नाऱ्या ज्या मुलानं मारलं त्या मुलाला मारण्याची भाषा केली तर आई म्हटली तू नाऱ्या आहे. जगात फक्त आई म्हणू शकते बरं काय, दुसरं कोणी म्हणू शकत नाही. ध्यानात ठेवा. फक्त कोण म्हणू शकतं, आई म्हणू शकते. ध्यानात ठेवा. लेकोराचे हित, लेकरासाठी जगते मा, बाकी काही त्याचा हेतू नाही, तिला दुसरं काही माहिती नाही. लेकरू हेच तिचं जीवन आहे, काही माहिती नाही तिला. त्या रामायणातला प्रसंग आहे बघा. वा. रामचंद्राला वनवास मिळाला आणि भरताला गादी मिळाली. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. रघुकुल रीत सदाच न्यायी, प्राण जाये पर वचन न जाई. श्री राम जय राम, जय जय राम. 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 जय जय राम, जय जय राम. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. ज्या सभामंडपात आपण बसलात त्या नाशिकला पंचवटी आहे. आपल्या सगळ्यांना लवकर कळेल. रामचंद्र वनवासात निघून जातात. ज्याला गादी मिळते त्याला वनवास मिळतो, याला जीवन म्हणतात. ध्यानात ठेवा नाशिककर, सकाळी आनंद मिळेल तर संध्याकाळी दुःख होईल. ऐका, सकाळी तुम्हाला खूप आनंद मिळेल तर संध्याकाळी दुःख होईल, याला जीवन म्हणत असतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधना विधात्यानं लिहिलं पुस्तक पुस्तक ध्यानात ठेवा. पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन
लखन सिय बन को जाते हैं। जन जन के सिय राम लखन सिय बन को जाते हैं। ओ एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे। एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे। ओ एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे। एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे। सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते विधना तेरे देख किसी समझ न पाते हैं, समझ न पाते हैं, समझ न पाते पाते हैं। विधात्यानं जे लिहिलेलं असतं त्यात बदल होत नाही. विश्वाच्या मालकाला सुद्धा वनवासामध्ये जावं लागतं. आपल्या देशात रामकथा आहे, आपण ती नेहमी ऐकतो, नेहमी पाहतो. जो दरबारात राहतो, राजमहलामध्ये राहतो, ज्याच्या हातापायाखाली दास दासी आहेत, तो राम स्वतःच्या हातानं कुटिया बनवतो. याला प्रारब्ध म्हणतात, याला संसारातलं दुःख म्हणतात. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. याच पंचवटीमध्ये विश्वाच्या मालकाला स्वतःची झोपडी बनवावी लागते. याला प्रारब्ध म्हणतात. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात जाण्याची तयारी करतात. वनवासात निघायच्या वेळेला लखनजी म्हणतात, मी सुद्धा वनवासात येणार. रामचंद्र म्हणतात, लखन आईला विचारलं पाहिजे. लखनजी सुमित्रेला विचारायला जातात. आई सांगतो, आई लेकराचं हित करणारी कोणती माय असते? आई काय असते? कोणत्या लेकराचं हित केलं आईनं? कागद दाखवला. पहिल्यांदा मायबापाचं पत्र तुडवलं होतं. आता महादेव भटानं शुद्धीपत्रसुद्धा तुडवलं. महाराज इतका त्रास दिला माऊलीला लोकांना. शुद्धीपत्रसुद्धा तुडवलं रे. आता मात्र देवानं माफ केलं नाही. एक चुकी माफ करतो देव, दुसरी नाही. ज्यावेळेला शुद्धीपत्र तुडवलं ना, तर त्या महादेव भटाचा पाय पांगळा झाला. महाराज पायच पांगळा झाला, चालताच येईना त्याला. 8-10 दिवसानं माऊलीला माहिती झालं की आपल्या शुद्धीपत्रावर पाय ठेवल्यामुळं त्या महादेव भटाचा पाय पांगळा झाला. तर ज्ञानेश्वर महाराज त्याच्या वाड्यावर गेले मधुकरी मागण्याच्या निमित्तानं. काय आई नाही तर काय महाराज, आईचे महाराज गेले. त्या महादेव भटाचा पाय आपल्या हातात घेतला, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली. सज्जना हो, आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला रे. आई नाही तर काय महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. त्याला साधू म्हणत जा. रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. त्याला साधू म्हणत जा. काळ वाजवा. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देवता त्याची
साधू तोची साधू तोची साधू तोची साधू अरे बा गायन साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा रे. गोड आहे हो. भीमसेन जोशी भारतरत्न झाले शास्त्रीय गायन करून नाही, आमच्या तुकाराम महाराजांचा अभंग गायला म्हणून बरं का. संतांचे अभंग गायले की देव सगळं देतो. या कैलास महाराजांना महाराष्ट्र बोलवतो सध्या. का बोलवतो माहिती आहे का तुम्हाला? संतांचे अभंग गातात, देवाचे अभंग गातात, गोड आवाज आहे. मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला हो, ज्यानं त्रास दिला त्या महादेव भट्टाला माफ केलं, मुद्गल शास्त्रीला माफ केलं, विसोबा चाटीला माफ केलं. हे कोण करतं? आई करते महाराज. कितीही मोठी चूक होऊ द्या, माफ करणारं व्यासपीठ जगामध्ये आई असते. तसे कितीही मोठं व्यवहारात चुकू द्या, परमार्थामध्ये तुम्हाला ज्ञान देणारे कोण असतात? संत असतात. म्हणून लेकोराची आज आपल्या कीर्तनाला योगायोगानं कैलास महाराज आलेले आहेत. आणि कैलास महाराज आले की मग सगळ्यांची एक विनंती असते की तेवढं द्रौपदीचं म्हणा, कृष्णाचं म्हणा, राधेचं म्हणा. त्याचं कारण काय असतं की त्यांच्या आवाजात ते गोड लागतं महाराज. काय असतं, सध्या लोकांनी या राधेला, मीराबाईला खूप बदनाम केलं. काही म्हणतात लोक, काही पण म्हणू नका बरं. चांगले चांगले भजनी म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, असं म्हणायचं नाही. घशाचा कॅन्सर होईल बरं, घसा खराब होईल. विराट कोहली नावासारखा एक श्रीमंत खेळाडू, या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत. पण दोघंही नवरा बायको प्रत्येक महिन्याला वृंदावनला जातात, राधा राणीचं दर्शन घेतात. आणि त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या शेजारी बसून आम्ही कसं जगावं त्या साधूला विचारतात बघा. मग आपण इतके श्रीमंत नाहीत गड्या, पण मग आपण साधूला विचारलं पाहिजे. एवढे श्रीमंत लोक जर साधूला रस्ता विचारत असतील तर आपणही साधूला, ज्ञानोबारांना विचारा. एखाद्या पत्नीनं विचारलं ना माऊलीला कसं जगावं, तर माऊली म्हणतील पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. एखाद्या मुलानं विचारलं ना माऊलीला कसं जगावं, भाग्याची नि भडसे, उद्यमाची नि मिसे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडण्या खराब आहेत नाशिककर, तरी सुद्धा त्यांना का ते जिवंत आहे? ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. कशी होती ती राधा, काय म्हणायची ती कृष्णाला, हे काना, हे कन्हैया, अरे मी तुझ्यासाठी माझा संसार, माझं घरदार सगळं विसरले रे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, वाह. मैं तो
कुछ भूल गई तेरे संसार में अरे वाह एवढं प्रेम केलं पाहिजे देवावर संसार घर त्यागलं पाहिजे एकदा 2 मिनटं घ्या एकदा भगवान कृष्ण आणि नारद सुभद्रेच्या घरी गेले होते सुभद्रा ही देवाची सख्खी बहीण आहे द्रौपदी ही देवाची मानलेली बहीण आहे आमची पण मानलेली बहीण वृषाली आहे इथं बसलेली आहेत आमचे भारतराव बसलेले आहेत हे सगळं आमचा परिवारच आहे आमचे प्रकाश आबा आहेत ही जशी आमच्या आईची आई आहे तशी ती आमची पण आजी आहे या आजीसाठी हे कीर्तन चालू आहे हे सगळी मुलं बसली त्यांना आईची आठवण येते कोण करते असे कार्यक्रम पण त्यांनी खर्च करून एवढा सुंदर हॉल एवढी सुंदर सिस्टीम गायन वादन संपूर्ण असं सुंदर कीर्तन तुम्ही जर ठेवलं असेल आज ही सुमनबाई हात वर करून तुम्हाला आशीर्वाद देत असेल बघा जिवंतपणे आईचा आशीर्वाद घेतला आणि गेल्यावरही आईचा आशीर्वाद घेणारा जर परिवार असेल तर एकदा नारद महर्षी आणि भगवान सुभद्रेच्या घरी गेले होते सुभद्रा ही देवाची सख्खी बहीण आहे आणि फळं खाता खाता देवाच्या बोटाला थोडी जखम झाली म्हणून नारदानं सुभद्रेला साडी मागितली चिंदी मागितली बांधायला तर त्या सुभद्रेनं काही दिली नाही धावतच द्रौपदीच्या घरी आले मानलेली बहीण होती द्रौपदी मानलेली बहीण होती साडी ती पूजा करत होती देवाची पाणी घालत होती देवाला तेवढ्यामध्ये देवाच्या बोटाचं रक्त तिनं पाहिलं सोन्याचं ताट तांब्या फेकून दिला धावतच गेली गड्या बहिणींनो आणि देवाच्या बोटाला तिनं चिंदी बांधली कशी बांधली ऐका भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्री हरीचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडूनी का देऊ चिंधी तुम्हास मी पाठची बहीण झाली वैरीण पाठची बहीण झाली वैरीण द्रौपदीशी बंद भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम पटली पाहिजे अंतरीची पुन्हा धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची ती जगी खरी लाभावीन चिंदी पाहोनी हरी झाले प्रसन्न द्रौपदीशी बंधू शोभे नारायण
अर्थ एवढाच आहे, प्रेम करत चला. बहिणीवर करा, घरावर करा, आईवर करा. आईवर प्रेम करणारी मुलं आहेत, नाती आहेत, आजीचं प्रेम आहे. एवढा सुंदर कार्यक्रम या आजीसाठी ठेवला. या मुली रडत रडत त्या आजीला श्रद्धांजली वाहतात. वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भजन ठेवतात. ज्ञानोबाची कथा, तुकोबांची कथा, भरताची कथा, रामायणाची कथा, प्रभूची कथा ऐकतात. एवढा सुंदर सोहळा ठेवतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. भक्ताच्या चरित्र एवढं देवाला काही आवडत नाही. त्याच कथा रोज तुम्ही ऐकल्या तरी कधी तुम्ही बोर होत नाहीत का? त्या संतांच्या कथा आहेत, त्या देवाच्या कथा आहेत. अशा देवाच्या कथेचा माल बाहेर पडला आणि आज 1 वाजता ही माझी सुमनबाई भगवंताच्या पायाजवळ समर्पित झाली. गेल्या वर्षी गेलेली माय 1 वर्षभर तिनं या लेकरांसाठी व तिचा आत्मा फिरत असतो म्हणतात. पण ज्या दिवशी तुम्ही तिळांजली देता, कीर्तन ठेवता, भजन ठेवता व ती देवाच्या पायाजवळ जाते आणि जाता जाता या मुलांना आशीर्वाद देऊन जाते. मुलांनो, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे तया. तुमचं कल्याण असावं. आई वडिलांची जिवंत ही सेवा केली. आई वडिलाला जिवंत असेपर्यंत प्रेमानं सांभाळलं आणि माय निघून गेल्यावर आईचा थाटामाटात कीर्तनाचा सोहळा ठेवला. धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आमच्या वृषाली ताईनं खूप आग्रह केला. बहीण आहे आमची. दीपक महाराजांना बोलावलं, कैलास महाराजांना बोलावलं, वैभव महाराजांना बोलावलं. हे राम महाराज पवळ यांच्या संस्थेतले विद्यार्थी. खूप खर्च असतो महाराजा. हे लोकांना वाटतं कीर्तन फार अवघड आहे. सिंहाच्या नाकातला केस काढणे इतका अवघड झाला आता. कीर्तन सोपं आहे का महाराज? फार कष्ट लागतात त्याला. ही मंडळी भेटत नाहीत महाराज. हे कैलास महाराजाला दौंडला जायचं, 12ला जायचं होतं, 1 वाजला आम्हाला. सगळ्यांनी 2 तास कीर्तन केलं. का आमच्या घरातलं कीर्तन आहे, आमच्याच आईचं कीर्तन आहे, आमच्याच आजीचं कीर्तन आहे. म्हणून जर हे कीर्तन असेल तर कीर्तन घरी घेऊन जा आणि एकदा हात 2 वर करा. असे सगळ्यांनी. काय होतं, बोलून श्रद्धांजली जात नाही आणि बोलून देऊ पण नका. कमी करा बोलून द्यायच्या. हात वर करून भजन करा. आपलाही उद्धार आणि या माझ्या सुमनबाईचा पण उद्धार. निवृत्ती राया